नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी उपवासाचे ढोकळे बनवले होते, तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावे. शिवरात्री येतच आहे, तर त्यानिमित्ताने हे उपवासाचे ढोकळे मी बनवत होती, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 1/4 कप असं साबुदाणा आणि 1 वाटी किंवा 1 कप भगर. तर इथे हे साबुदाणे मी मिक्सरमधून आधी बारीक करून घेते. 1/4 कप म्हणजे 3 ते 4 टेबलस्पून एवढे साबुदाणे घ्यायचे. साबुदाणे मी भिजवलेही नव्हते आणि भाजलेही नव्हते, असेच ग्राइंड करून घेतले. तर ते साबुदाणे ग्राइंड करायला जरा वेळ लागतो, म्हणून सेपरेट साबुदाणे आधी ग्राइंड करून घेतले. तर अशा पद्धतीने चांगले बारीक होतात ते. त्यानंतर मग ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले, बघू शकता इथे. आणि मग त्यानंतर त्यातच मी भगरही बारीक करून घेतली. अशा पद्धतीने बघू शकता 1 वाटी किंवा 1 कप भगर आणि 4 टेबलस्पून एवढे साबुदाणे, असं हे प्रमाण असतं. परफेक्ट अगदी छान असा ढोकळा बनला होता, मस्त स्पॉन्जी उपवासाचा ढोकळा. तर बघू शकता इथे मी भगरही बारीक करून घेतली आणि ते छान असं एकत्र करून घ्यायचं. उपवासाचे ढोकळे खूप छान झाले होते, स्पॉन्जी, पांढरे शुभ्र, दिसायलाही खूप छान आणि चवीलाही तेच साबुदाणे आणि साबुदाणे वडे खाऊन आपण कंटाळतो, किंवा मग भगर आणि आमटी, त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं. अशा पद्धतीने यात मी दही घातलं होतं 4 मोठे चमचे. ते शूट करताना व्हिडिओ ऑन झालेला नव्हता, त्यामुळे ते दाखवता आलं नाही. तर असे मोठे 4 चमचे बघू शकता, हे असं मी दही घातलं त्यात आणि मग ते मिक्स करून घेतलं. आणि मग त्यात हळूहळू पाणी घालून कन्सिस्टन्सी चेक करायची. बॅटर कसं हवं आहे आपल्याला, आपलं ढोकळ्याचं बॅटर असतं त्या पद्धतीनेच बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि मग हे बॅटर आपल्याला 10-15 मिनटं 20 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. त्यात ते बॅटर रेडी होतं आहे तोपर्यंत मग मी चटणी बनवून घेतली. शेंगदाणे भाजून आणि साल काढून घेतलं. तुम्ही सालीसकटही घेऊ शकतात. इथे 4 मिरच्या, चवीनुसार 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत. नंतर थोडासा आल्याचा तुकडा, मीठ, थोडं जिरं घालायचं. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर जिरं घाला. त्यानंतर थोडंसं चमचाभर दही घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून एवढं. जिरं घेतलं 1 टेबलस्पून. आणि मग हवं तसं थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं या क्षणाला पाणी. आणि कोथिंबीर एक घातलेली आहे. छान असा कलर येतो. डायरेक्ट शेंगदाणे घेतले तर कलर येत नाही. ते माझं इडलीचं 3 in 1 भांडं आहे. त्यात इडली आणि आपण बट्ट्याही वापरू शकतो. आणि हे ढोकळ्याचंही प्लेट त्यात आहे. तर मी पाणी गरम करायला ठेवून घेतलं आणि ढोकळ्याच्या प्लेटला मग तेल लावून घेतलं, तेलने ग्रीस करून घेतलं. इथे आता आपलं बॅटर 15-20 मिनटं भिजत घातले गेलं होतं. त्यात आता मी घालते आहे इनो घालता किंवा सोडाही घालू शकता तुम्ही. इथे हे इनो घातलेलं आहे आणि त्यात ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचीभर मी पाणी घातलेलं आहे. अशा पद्धतीने ते छान असं मिक्स करून घ्यायचं. एकाच दिशेने मिक्स करा. अशा पद्धतीने मिक्स झाल्यावर आपण ते आता प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. बघू शकताय 10-15 मिनटं भिजत ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवलं तरी चालतं आणि दही अजून जास्त घातलं तरीही चालतं. मी भरपूर दही घातलं होतं, पण त्यावेळेला तो फोन ऑन करायचा राहून गेला. बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आता प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, हे असं छान हलवून घ्यायचं, पूर्ण प्लेटभर पसरेल अशा पद्धतीने. आणि इथं थोडं असं लाल तिखट वरून टाकून घेतलेलं आहे. दिसायलाही छान दिसतं आणि चवही छान येते, म्हणून बघू शकताय. परफेक्ट टेस्टी आणि अगदी जाळीदार असे ढोकळे बनले होते माझे. आता बघू शकता इथे मी पाणी उकळलेलं होतं आणि आता ह्या प्लेट ठेवून घेते. 2 प्लेट एवढे ढोकळे झाले होते 1 वाटी भगरीचे. 1 वाटी भगर आणि 3 ते 4 टेबलस्पून एवढे साबुदाणे लागतात आणि दही लागतं अर्धी वाटीच्या प्रमाणात. आता हे ढोकळे वाफताय तोपर्यंत मी इथे चटणीला आणि ढोकळ्यांना फोडणी देण्यासाठी तडका पॅन ठेवून घेते आहे. पॅनमध्ये मी त्यात तेल घालून घेतलं आहे, 2 ते 3 पळ्या. आता त्यात आपण जिरे घालूया. उपवासाला जर जिरे तुम्ही खात असाल तर. आणि इथे मी खोबऱ्याची चटणी नाही बनवली, कारण बऱ्याच ठिकाणी उपवासाला खोबरं खाल्लं जात नाही, ओलं खोबरं, म्हणून मग मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती.
आणि तुम्ही जर खोबऱ्याची चटणी बनवत असाल तर त्यात तुम्ही थोडेसे मुठभर शेंगदाणे घाला, म्हणजे चांगल्या घट्ट होते मग ती चटणी. तर थोडासा हिंगही घातलेला आहे. अशा पद्धतीने तडका रेडी करून घेतलेला आहे आणि थोडासा तो चटणीवर घालून घेते. चटणीला छान असा हिरवा रंग आलेला होता. मी साल काढून शेंगदाणे घेतले होते, तुम्ही सालीसकटही घेऊ शकता. बघू शकताय मस्त असा तडका रेडी झालेला होता. चटणीवर घालून घेतला. तोपर्यंत तडका रेडी होतोय तोपर्यंत मग पुढे लगेच आपलं ढोकळाही वाफला गेलेलाच होता. बघू शकता, हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं. परफेक्ट चटणी होती. तर इथे हे ढोकळेही आपले रेडी झालेले आहे. बघू शकता मस्त असं फुलून आलेला होता ढोकळा. बघा, टूथपिक घालून पाहिली, तुम्ही सुरी घालू शकता. सुरी असेल तर सुरी घाला, काही चिपकून आलेलं नाही आहे. तर हे आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, लगेच काढून नाही घ्यायचं, मग ते थोडंसं चिकटत नाही बाहेर येताना. तर अशा पद्धतीने तोपर्यंत सर्विंग डिश तयार करून घेतली. दही किंवा मग चटणी दोघांसोबतही हा ढोकळा आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने बघू शकता. आता थंड झालं, त्याला आता मी वडे पाडून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता ढोकळे. पहिल्यांदाच बनवली आणि परफेक्ट डिश झाली होती. बरेच जण म्हणतात की यूट्यूबला बघितलं की सेम तसं होत नाही, पण होतं आपण जर व्यवस्थित प्रमाण घेतलं तर. त्यांनी सांगितलं. बघू शकता इथे हे कढीपत्ता पण किती छान कुरकुरीत झाला होता फोडणीतला, त्याचा आवाज येत होता. तर बघू शकताय ढोकळ्याचा जाळीदार असा ढोकळा, जाळी त्याची पडलेली होती आणि लुक वाईज पण टेस्ट वाईज पण अगदी परफेक्ट होता. तर ह्या शिवरात्रीला तुम्हीही हा उपवासाचा ढोकळा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. उपवासाच्या दिवशी तर नक्कीच ट्राय करून बघा हा ढोकळा. बघू शकताय परफेक्ट असा ढोकळा बनलेला होता माझा. दह्यासोबत आणि चटणीसोबत आपण त्याला खाऊ शकतो. वाव, अगदी यम्मी आणि टेस्टी असे झालेले होते. पेरू होता, तोही तो मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतला दह्यासोबत. अशा पद्धतीने तुम्ही हा ढोकळा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत